काझी हैदर हा पारसनिवीस होता, म्हणजे फारसी भाषेतील पत्रवाचन व पत्र लिहिणारा एक कारकून. थोडक्यात तो एक दुभाषी म्हणून काम पाहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त एकदाच इसवी सन 1672 साली सालेरच्या लढाईनंतर काझी हैदर याला बहादूर खान व दिलेर खान यांच्याकडे आपला वकील म्हणून पाठवल्याचा उल्लेख जयराम पिंडे यांच्या पन्हाल पर्वत ग्रहण आख्यान या ग्रंथात येतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील हा काझी हैदर मुघलांना जाऊन मिळाला. मारिस-ए-आलमगिरी यातील नोंदीनुसार गुरुवार 26 जुलै 1683 साली शिवाचा मुन्शी काझी हैदर बादशाहकडे सेवेच्या इच्छेने आला. त्याला एक अंगरखा, 10,000 रुपये व 2 हजारी अशी मनसब दिली गेली. काझी हैदरने स्वराज्याची फितुरी केली तर केलीच, परंतु मोगलांना मिळताच त्याने स्वराज्यातील असंतुष्ट लोकांना मोगल दरबारी आणण्याचे नेटाने प्रयत्न चालू केले. 23 ऑक्टोबर 1684 साली काझी हैदरने औरंगजेबास अर्ज केला. 1000 तिरंदाज व बरकदार स्वार हे संभाचा नौकर मलिका बेग वलद लाल बेग याच्याजवळ आहेत. त्याला व त्याच्याबरोबर असलेला शेख हुसेन यास 1000 होन सालिना नेमले होते, परंतु त्यांना 500 होन सालिना मिळत आहेत व म्हणून ते दोघे जण चाकरीच्या आशेने हुजूर येत आहेत. त्यांनी खातीर जमा ठेवून आपल्या सेवेसह यावे असे हुकूम सादर व्हावे. हुकूम झाला की असरम खानाने लिहून पाठवावे. म्हणजे काझी हैदरने स्वराज्यातील 1000 लढाऊ सैन्य व इतर सरदारांना देखील स्वराज्याविरुद्ध मोगल सैन्यात भरती केले होते. काझी हैदर स्वराज्यातील असंतुष्ट लोकांना अधिक पगाराची लालच दाखवत स्वराज्यातून फोडण्याचे प्रयत्न करीत असतानाच त्याने कोकणातील कोथळगड धोक्याने जिंकून मोगल साम्राज्यात दाखल केला. काझी हैदरचा भाऊ गुलाम अली याचा मुलगा काझी मोहम्मद मुखलिस खानाचा नातेवाईक अब्दुल कादिर याची स्वराज्यातील किल्ले जिंकण्यासाठी नेमणूक केली होती. ते आपल्या 500 मोगल सैन्यासह कुरुश येथे होते. त्यांनी कोथळगड परिसरात राहणारे जामीनदार रामजी यांच्याशी संगमत केले व हेरगिरीने माहिती मिळवली की किल्ल्यातील लोक जवळच्या खेड्यात धान्य गोळा करण्यासाठी येत असतात. ही खबर मिळताच काझी हैदर 9 नोव्हेंबर 1684 सालला कोथळगडाकडे रवाना झाला व 10 तारखेस गडाच्या पायथ्याशी पोहोचला. 300 मोगली सैन्य, बंदूक व तलवार घेऊन त्याने कोथळगडाकडे पाठवली. अब्दुल कादिरने या सैन्यास त्याच्या इतर सैन्यासह गडाच्या पायथ्याशी लपवून ठेवले. किल्ल्याच्या कमरकोट दरवाजाजवळ येऊन आरडाओरडा केला की दरवाजा उघडा, लोकांनी धान्य आणले आहे. आपली माणसे धान्य घेऊन आली आहेत असे समजून आतील लोकांनी दरवाजा मात्र उघडला. दरवाजा उघडताच काझी हैदरचे सैन्य आत घुसले होते. त्यावेळी तेथे युद्ध झाले. काझी हैदर देखील किल्ल्यात घुसला. या युद्धात काझी हैदरला मोठा विजय मिळाला होता व कोथळगड मुघलांच्या ताब्यात आला. मुघलांचा करुसचा ठाणेदार अब्दुल कादिर, शिकारपूरचा ठाणेदार मानकोजी पांढरे यांनी काझी हैदर याला या कामी मदत केली. 11 तारखेस मराठा सैन्याने या किल्ल्यास वेढा दिला. यात मोगल सैन्य व मराठा सैन्य यात युद्ध झाले, परंतु काझी हैदरचा या युद्धात विजय झाला. औरंगजेबास कोथळगड जिंकल्याची आनंद वार्ता कळताच त्याला आनंद झाला व त्याने काझी हैदरला एक हत्ती खिल्लत देऊन त्याचा सत्कार केला. औरंगजेबाने कोथळगडाचे नवीन नामकरण मुफ्ताहुल फुतूह असे केले. काझी हैदर यास 7,000 रुपये बक्षीस व इतर मोगली सैन्यास ज्यांनी शौर्य गाजून किल्ल्यात प्रवेश मिळवला त्यांना सोन्याची व चांदीची कडी देण्यात आली. कोथळगड मुघलांच्या ताब्यात आल्याने संपूर्ण तळकोकण बादशाही अंमलाखाली आला होता. त्यामुळे असा महत्त्वपूर्ण किल्ल्यावर काझी हैदरने विजय मिळवल्याने औरंगजेबाने खुश होऊन त्यास खान ही पदवी दिली. तसेच 10,000 रुपयांची बक्षिसे दिली. तसेच तो आधी 2,000 जात व 500 स्वारांचा मनसबदार होता, त्यात 500 जातींची वाढ केली. 1706 साली औरंगजेबाने काझी हैदर याची नियुक्ती मोगल साम्राज्याचे मुख्य न्यायाधीशपदी केली. काझी हैदरने स्वराज्याची फितुरी करून स्वराज्यास खूप मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले.